हाय फ्रेंड्स, तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर मी ब्लॉगची सुरुवात दुपारपासूनच केली. मी दुपारपासूनच व्हिडिओ बनवण्यासाठी घेतला. सकाळचा वगैरे काही बनवला नाही, कारण की रोजचं तेच ते असतं. तर मग यशवीची आंघोळ वगैरे करून दिली आणि छान तिला कपडे वगैरे घालून दिले आणि तिला शॉर्टवाला नाही का जॉकेट पण घालून दिलं होतं. आणि ती मला म्हणत होती की मला चुट्टी टाकून दे. तिला रबर दिसला तर तिला रबर दिसला की ती तेच म्हणते मला चुट्टी टाकून दे म्हणून. आणि चष्मा लावासाठी दिला तर ती डोळ्याला कमी चष्मा लावते आणि डोक्यालाच जास्त लावते. तिला म्हटलं चष्मा कुठं लावायचा, तर तिने चष्मा काढून दाखवला आणि डोळ्याला लावायची, डोळ्याला लागत नव्हता. तर मग तोच चष्मा डोक्याला लावून घेतला आणि मस्त मशीनवरच बसून राहते. तिला मशीनवरच बसून राहायला आवडते. आणि मी तिला खाण्यासाठी खजूर दिलं होतं तर तीच ते खात होती. आणि मला असं वाटते की मी हाऊसवाईफ कमी आणि भांडेवाली जास्त आहो की काय, कारण की भांडे एवढे निघतात आणि टोपलं भर 3 टाईम कसे निघतात तर माहीत नाही. आधी मी माझ्या मोठ्याच्या घरी किरायाने राहत होती, तेव्हा माझे एकच टोपलं भांडे 2 टाईमचे निघत होते. आणि आता 3 टाईम टोपलंभर भांडे निघतात आणि भांडे घासू एवढा कंटाळा येतो की काय सांगू. पण काय करणार, आपल्यालाच करणं आहे. तर हे मी यशवीला नेऊन देईन म्हटलं तर मग मी भांडे वगैरे काही घासले नव्हते आणि स्कूलमध्ये नेऊन देईन म्हटलं होतं तर. पण मग रेयांशचे पप्पांनी आम्हाला काही स्कूलमध्ये जाऊ दिलं नाही. त्यांना म्हणजे एका ठिकाणी जायचं होतं तर ते म्हणत होते की तुम्ही नका जाऊ, आजच्या दिवस सुट्टी घेऊन घ्या. तर मग आम्ही काही गेलो नाही आणि मग मी भांडे तसेच ठेवले होते. नंतर मग हे 4 वाजता भांडे घासण्यासाठी घेतले. बेसिंग आहे तर काही वाटत नाही, पण खाली बसून भांडे घासले तर माझी कंबरच खूप दुखते. कारण काय रेंजच्या वेळेस खूप इंजेक्शन कमरेमध्ये घेतले तर मला कमरेचा खूप त्रास होतो बसून काम केलं तर. उभ्याने काही नाही वाटत. मग मला हे लेस होत्या या थोड्याशा व्यवस्थित करून ठेवायच्या होत्या. ह्या माझ्या बहिणीने काही आणल्या होत्या आणि काही मी घेतलेल्या आहेत. तर 9 मीटर लेस फक्त आम्हाला 20 रुपयात तिने आणली होती गुरुवारी बाजारामधून. आणि ही जे यशवीला लावत आहोत ती लेस माझ्या बहिणीच्या लग्नाच्या वेळेस घेतली होती तिला कंबरपट्टा बनवण्यासाठी. तर तीच थोडीशी उरली होती, तर मग सर्व लेसच्या घड्या वगैरे करून ठेवल्या आणि सर्वच लेस 20 रुपयाच्या होत्या. नंतर पूर्ण मी आधीच भांडे घासले होते आणि मला बनवायचा होता कच्चा चिवडा. तर खिडकीवर होती, खिडकीच्या ग्लासवर होती पाल. तर रेयांश म्हणत होता की बाहेरून होती पाल, पण रेयांशला वाटलं की आतमधूनच आहे आणि तो खूप ओरडत होता. आणि पूर्ण चमच्याचा जो बॉक्स आहे चम्मच ठेवायचं पूर्ण त्यांनी खाली सांडवलं, पाडले होते चमचे आणि पूर्ण पायदानवर वगैरे पडले होते. तर मला पूर्ण चमचे घासून ठेवावे लागले, कारण की खालतं पडलेलं मला आवडत नाही. मी ते घासूनच ठेवतं खाली पडलेले भांडे. मग पूर्ण चमचे वगैरे आणि चहाच्या गाळण्या वगैरे सर्व घासून ठेवलं आणि त्याला रागवलं आणि थोडं मारलं पण. तर तो म्हणत होता की मी मग पप्पाला नाव सांगते. मला पटकनच राग येतो, का बरं माहीत नाही. यशवी आणि रेयांश खूपच त्रास देत राहतात, काही नाही काही करतच राहतात. असं नाही की सामायनाचंच काडकूड करणं राहते बा त्यांचं सुरू, तसं नाही. ते कुठंही चढतात आणि कुठून पण पडत राहतात. यशवी पण मशीनवर चढते आणि तिथून एकदा पडली पण होती, तरी पण ती त्या मशीनवरच जाऊन बसते. नंतर मग चिवडा वगैरे बनवला, सांबार होताच नाही आणि मिरचे पण नव्हते. मग तिखटच टाकलं आणि टमाटर वगैरे टाकून छान चिवडा खात बसलो. तर रेयांशने आधीच मुरमुरे घेतले होते आणि म्हणत होता की मी चिवडा वगैरे काही खात नाही. तर मग मुरमुऱ्यातच त्याने शेंगदाणे टाकले आणि मग आणखी पण चिवडा घेतला. तर पूर्ण चिवड्यामधले शेंगदाणे निवडून खात होता. मग सायंकाळी मला इथे मसालेच भात बनवायचा होता, तर सोयाबीनच्या वड्या पूर्ण संपल्या होत्या. तर मी डब्यामध्ये टाकण्यासाठी घेतल्या, तर यशवीच बसली म्हणत होती की मीच टाकतो. आणि टाकण्यापेक्षा ती खाण्यासाठीच बसली, कच्च्याच वड्या ती खाते. नंतर मग आलू वगैरे मी पावशीने चिरून वगैरे घेतली. तरी रेयांचं इथं मध्ये करणं हे सुरूच होतं आणि त्याचं प्रत्येक वेळेस नाटक राहते स्वयंपाक बनवण्याच्या वेळेस की मी हे खाणार नाही आणि ते नाही खाणार. मग मसाले भाताचं पूर्ण प्रिपरेशन वगैरे करून घेतलं आणि मग फोडणी देण्यासाठी वगैरे घेतली. आणि वाटाणे वगैरे होतेच आणून, तर मग वाटाणे आणि सोयाबीनची वडी, आलू
कोबी वगैरे नाही टाकली, कारण कोबी हे कुकरमध्येच छानपैकी शिजते. मग मसाले भात वगैरे बनवून घेतला आणि रेयांच्या पप्पाला दही आणायला लावलं होतं. मग त्यांनी दही आणलं आणि कढी वगैरे बनवून घेतली. मग रेयांचे पप्पा आणि रेयांश भाजीपाला आणायला गेले होते. मग त्यांनी भाजीपाला आणला आणि मी भरतच होते तर यशवीला कुंकू दिसलं. तर मस्त तिने आपला चेहरा कुंकवाने रंगवून घेतला आणि अर्ध कुंकू अजून आपल्या पप्पाला जाऊन लावत होते. मग ते तिचा कार्यक्रम झाला. नंतर मग मी भाजीपाला वगैरे ठेवत बसली आणि असाच होता आजचा ब्लॉग. कसा वाटला नक्की सांगा.